आणि आजच्या मोठ्या बातम्या आपण पाहूया। विधानसभेसाठी भाजपचे प्रमुख नेते मैदानात 25, 26, 27 जुलैला विभागवार आढावा बैठका घेणार। रवींद्र चव्हाण, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार आणि आशिष शेलार या बैठका घेणार आहेत। हा लोकसभा पीडित अर्थसंकल्प बिहारच्या पुरासाठी पैसा दिला, महाराष्ट्रातील पूर यांना दिसला नाही का? महाराष्ट्रामध्ये त्यांना यश मिळालं नाही आणि मिळणार नाही। संजय राऊतांकडून भाजपवर निशाणा। विधानसभेसाठी महाविकास आघाडी समन्वय समिती स्थापन करणार, काँग्रेसकडून पटोले आणि थोरातांचा समावेश। निवडणुकीपर्यंत काँग्रेसच्या संघटनेमध्ये कोणतेही बदल नाहीत, सूत्रांची माहिती। महायुतीमध्ये सन्मानजनक जागा मिळाल्या नाहीत तर स्वबळावर विधानसभा निवडणूक लढण्याचा पर्याय खुला। मनसेच्या अंतर्गत बैठकीमध्ये सूर, महायुतीच्या जागा वाटपात मनसेच्या वाट्याला काय? राज ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष। नितेश राणे आणि राजन साळवींमध्ये भेट झाल्याची माहिती, दोघांच्या भेटीने राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण। सह्याद्री अतिथीगृहावर मच्छीमारांच्या बैठकी दरम्यान भेट। महायुतीमध्ये सन्मानजनक जागा न मिळाल्यास विधानसभा स्वबळावर लढण्याचा मनसेमध्ये सूर, सूत्रांची माहिती। उद्या रंगशारदामधील बैठकीत राज ठाकरे विधानसभेसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करतील। भाजपनंतर आता काँग्रेसही अधिवेशनातून विधानसभेचं रणशिंग फुंकणार। 20 ऑगस्टला मुंबईमध्ये अधिवेशन होणार, खरगे आणि राहुल गांधी उपस्थित राहण्याची शक्यता। नांदेड हदगाव हिमायतनगरच्या जागेवरून ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच, सर्वे करून उमेदवार देण्याची ठाकरे गटाच्या सुभाष वानखेडे यांची मागणी। काँग्रेसचे माधवराव पाटील जवळगावकर हे सुद्धा उमेदवारीसाठी आग्रही। भाजप शासित राज्यांची पंतप्रधानांच्या सोबत बैठक, या निमित्ताने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री 27 आणि 28 जुलै रोजी दिल्ली दौऱ्यावर। पंतप्रधान मोदी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून राज्यांचे प्रश्न जाणून घेणार।